नमस्कार मंडळी, आज महाराष्ट्र 68व्या महाराष्ट्र केसरीचा तिसरा दिवस आहे. दैदिप्यमान भव्य दिव्य अशी महाराष्ट्र केसरी आपल्याला इतिहास पहिल्यांदाच दिसते. आणि आता आपण बघतोय ह्या सेशनच्या आधी की पैलवानांना किट वाटप केलं जात आहे. आणि याच्या आधी अशी गोष्ट कधी घडलेली नाही. या महाराष्ट्र केसरीला ज्या गोष्टी घडल्या ते यापूर्वी कधी आपल्याला दिसलेल्या नाहीत. असं काही नाहीये. कोथरूडची महाराष्ट्र केसरी असेल, फुलगावची महाराष्ट्र केसरी असेल, अहिल्यानगरला झालेली महाराष्ट्र केसरी असेल, आमचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची 40 मुलांची टीम आहे. हे टीम कोथरूडला असता की नाही आपण मुलांना प्रत्येक मुलाला त्याचं किट मुलापाशी देऊन त्यांचे किट दिले, अहिल्यानगरला दिले, फुलगावला दिले. आणि आता सुद्धा तीच पद्धतीने प्रत्येक मुलाच्या हातात त्याचं किट दिलं जातं. आता ह्या किटमध्ये असं आहे की मुलाला 4 दिवसाचं सकाळी आंघोळीचं साबण वगैरे तेल सगळं, त्याच्यानंतर मुलाला ट्रॅक सूट, ट्रॅक पॅन्ट, त्याच्यानंतर बदामाचं 1-1 किलोचं 1-1 पॅकेट मुलाच्या याच्यामध्ये किटमध्ये हे सर्व मुलांना पोच झालेलं आहे आतापर्यंत. एकदम म्हणजे व्यवस्थित सगळ्याला मुलांना जेवण एकदम छान पद्धतीने केलेलं आहे. आणि आपणची मार्गदर्शनाखाली टीम काम करते, एकदम अतिशय सुंदर असं काम करते. एकदम व्यवस्थित काम चाललेलं आहे आणि आता बऱ्यापैकी किट वाटप संपलेलं आहे. आपण बघितलं या महाराष्ट्र केसरीच्या निमित्तानं येणाऱ्या प्रत्येक पैलवान त्या तसं म्हटलं तर ते खुश होऊन गेलाय, रिकाम्या हाताने गेलेला नाहीये. 100% नाहीये. प्रत्येक त्याच्या हातात काही ना काहीतरी मिळालेलं आहे, तो समाधानी होऊन गेलेला आहे. मग तरी आताच्या ह्या चालू महाराष्ट्र केसरी विषयी आपलं काय मत आहे? आणि अतिशय असं सुंदर देखणं आयोजन चाललेलं आहे. रामकृष्ण सातव पाटील यांच्या मार्गदर्शनाने त्यांची बी एक टीम आहे. ती टीम आतलं ग्राउंडचं सगळं देखरेख करते आहे. कार्याध्यक्ष संदीप आप्पा बोंडे यांची एक टीम आहे. ती पैलवानांक इथून मागले जे महाराष्ट्र केसरी झाले, प्रत्येक महाराष्ट्र केसरीला ही आप्पांची टीम आहे, ही कार्यरत असते. आणि ती कार्यरत असतं की नाही, ती जी टीम काम करते ते काम असं करते की प्रत्येक मुलाला त्याचं जे महाराष्ट्र केसरी आल्यानंतर जी वस्तू मिळली पाहिजे ती त्याच्यापर्यंत पोचली जाते. कोणताच असा मुलगा संयोजनाक किंवा आयोजक आहे त्यांच्याकडे जाऊन म्हणू शकत नाही की बाबा ही मला वस्तू मिळलेली नाही आहे. प्रत्येक वस्तू त्याच्या हातात पोच होती आहे. आणि अतिशय अगदी सरळ मार्गाने एकदम निष्पापणाने काम चाललेलं आहे इथे, एकदम स्वार्थीपणे. म्हणून खरोखरच सन्माननीय संदीपप्पा बोंडवे साहेब जे आहेत त्यांचं जे मार्गदर्शन आहे, त्यांचा जो सहभाग आहे तो खारीचा वाटा नाही तर सिंहाचा वाटा आहे. सिंहाचा म्हणण्यापेक्षा आतापर्यंतच्या आम्ही जवळजवळ 6 ते 7 इथं आमची टीम आहे, 40 मुलांची टीम आहे. तर 6 ते 7 महाराष्ट्र केसरी आपणच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ हे सुद्धा याच्यात कार्यरत असते. मुरली अण्णाच्या मार्गदर्शनाखाली कोथरूड महाराष्ट्र केसरी झाले असेल, अहिल्यानगरची महाराष्ट्र केसरी झाले असेल, फुलगावची महाराष्ट्र केसरी झाले असेल. प्रत्येक महाराष्ट्र केसरीला यांचं जे मार्गदर्शन त्या हिशोबाने आपण काम करत गेलेलं आपली टीम. आणि एकदम परफेक्ट असं काम सारखं आहे, परफेक्ट आहे आणि निस्वार्थीपणे आहे. आणि 24 तास त्यांनी ते वाहून घेतलेलं आहे. 100% आणि एकदम चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे. आणि इथून पुढे सुद्धा प्रत्येक महाराष्ट्र अशाच पद्धतीने होईल, त्यात काही शंका नाही आहे. अरे वा, छान. तर आपण अपेक्षा करूया, हे तर आहेच, पण यापेक्षाही अजून आपल्याला दैदिप्यमान डोळ्याचं पाणी फिटावं अशा इथून पुढच्या प्रत्येक महाराष्ट्र केसरी आपल्याला बघायला मिळाव्यात हीच आमची अपेक्षा आणि सदिच्छा आहेत. तर खूप खूप धन्यवाद साहेब. धन्यवाद.